तुमचे मूल गोंधळलेले असते का? तुमच्या मुलाला फक्त अर्धा तास एका जागी अभ्यास करायला लावणं तुम्हाला अवघड जातंय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या मस्त मस्त विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. तर मुलांनी एका जागी शांत बसावं, दिलेलं काम पूर्ण करावं असं आपल्याला वाटत असतं, पण मुलं काही ना काही कारण काढून लगेचच उठतात आणि सांगितलेलं काम करायला वेळ लावतात. मग तो अभ्यास असो किंवा मग एखादी ॲक्टिव्हिटी. मुलांची एकाग्रता कमी असल्यानं मुलं असं करतात. त्यामुळे मुलं अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. तासनतास टी व्ही पाहायला बसणारं मूल अभ्यास म्हटलं की लगेच चंचल होऊन जातं. त्यामुळे त्याचा अभ्यासच पूर्ण होत नाही. काय केल्याने मुलांच्या अभ्यासामध्ये फोकस वाढेल? मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी काय करावं लागेल? हा खूप मोठा प्रश्न पालकांसमोर आहे. याचसाठी आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मुलांची एकाग्रता कमी असण्यामागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत त्यांचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी असणं. मग त्या कोणत्या कोणत्या ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी दुसरं कारण म्हणजे मुलांना अभ्यासातल्या संकल्पना योग्य रीतीने न समजणं. मग आता यावर उपाय काय? एकतर मुलांच्या अभ्यासाच्या खोलीपासून त्यांचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी, मग त्यामध्ये टी व्ही आहे, मोबाईल, टॅब, कम्प्युटर, त्यांची खेळणी, हे सगळं दूर ठेवा. मोबाईल, टी व्ही शक्यतो बंद ठेवा. बऱ्याचदा मुलांना टी व्ही समोर बसून लिखाण करण्याची सवय असते, त्यामुळे मग मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. अभ्यास कमी आणि टी व्हीमध्ये लक्ष जास्त राहतं, त्यामुळे अभ्यास पूर्ण होत नाही. बऱ्याच पालकांना सवय असते, मुलांना टी व्ही समोर अभ्यासाला घेऊन बसतात आणि मुलांना म्हणत राहतात की खाली बघ, अभ्यास करून घे, कधी उरकणार, किती वेळ झाला अभ्यास करतोय, आणि ते मात्र वरती टी व्ही पाहतायत. असं नाही ना चालणार. याने मुलं डिस्ट्रॅक्ट होणार आहेत. त्यांचं अभ्यासात लक्ष कसं लागेल? ते कंटिन्यू टी व्हीकडेच पाहत राहणार आहेत. काही पालकांना तर मुलांना अभ्यासाला घेऊन बसताना मोबाईल घेण्याची सवय असते आणि मुलांना आपण अभ्यास करायला सांगतो आणि आपण मात्र मोबाईलमध्ये स्क्रोल करत राहतो. याने मुलांचं अभ्यासात लक्ष नाही लागणार. हां, कदाचित काही पालक मोबाईलमध्ये कामही करत असतील, पण मुलांना नाही ना हे समजत. अभ्यास सोडून आई मोबाईलमध्ये काय करतीये याच्यामध्ये मुलांचे जास्त लक्ष राहणार आहे. त्यामुळे शक्यतो मुलांना अभ्यासाला घेऊन बसताना आपला मोबाईल किंवा आपलं काम थोडंसं बाजूला ठेवा. आपलं काम आणि मुलांचा अभ्यास याचं थोडंसं टाईम मॅनेजमेंट पालकांनी करायला हवं असं मला वाटतं. मुलांच्या अभ्यासाचा वेळ थोडा वेगळा काढा. त्यावेळी तुम्ही मुलं काय अभ्यास करतायत, ते लिखाण काय करतायत किंवा कशा पद्धतीने त्यांनी लिहिलं आहे, त्यांचं अक्षर कसं आहे, इकडे लक्ष द्या. मुलं अभ्यास करताना मोबाईल घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचं पुस्तक वाचू शकता. नाहीतर मुलांचा अभ्यास समजून घ्या, म्हणजे त्यांना न समजलेल्या गोष्टी तुम्हाला पुन्हा शिकवता येतील. तर दुसरा उपाय सांगायचं झालं तर बऱ्याचदा मुलांना शाळेत शिकवलेल्या गोष्टी समजत नाहीत. मग तो कुठचाही विषय असो, मग त्या विषयाबद्दल मुलांची आवड थोडी कमी होते, त्यातला इंटरेस्ट थोडा कमी होतो. मग मुलांना त्या विषयाचा अभ्यास करायचा कंटाळा यायला लागतो. त्या विषयाबद्दल अभ्यास म्हटलं किंवा एकंदरीतच अभ्यास म्हटलं की मुलं टाळाटाळ करायला लागतात आणि मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही, कारण की काय शिकवलं आणि काय या विषयामध्ये हे समजत नाही आहे. त्यामुळे आज मुलांना शाळेत काय शिकवलं आहे, ते शिकवलेल्या गोष्टी मुलांना समजल्यात आहेत का, हे मुलांशी बोलून ठरवा. मुलांशी गप्पांच्या मार्फत हे लक्षात घ्या की खरंच मुलांना शाळेत शिकवलेलं समजतंय का, कुठला विषय मुलांना अवघड जातोय, तो का अवघड जातोय, कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा संकल्पना मुलांना क्लिअरच नसतात. त्यामुळे मग मुलांना तो विषयच नावडीचा होऊन जातो. या सगळ्यासाठी जर तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही ट्युशन टीचरला सांगू शकता. ट्युशन टीचर मुलांशी या विषयावर बोलतील की नक्की काय, कोणता विषय अवघड जातोय, काय तुला जमत नाही आहे. त्यामुळे मग मुलांना ना अवघड वाटणारा विषयही सोपा होईल, न समजणाऱ्या संकल्पनाही क्लिअर होतील, हळूहळू अभ्यासातला इंटरेस्ट वाढेल आणि मुलांनी एका जागी शांत बसून अभ्यास करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुलांना अभ्यासाला बसवताना सगळ्यात आधी त्यांच्या आवडीचा विषय घ्यायचा आहे.
त्यांना कोणता विषय आवडतोय त्याचा आधी अभ्यास करायला घ्यायचा आहे, म्हणजे मुलांना अभ्यासाला बसायचा कंटाळा येणार नाही. मग गणित विषय असेल तर त्यांना आवडणारी गणितं आधी सोडवायला घ्या, किंवा जी गणितं त्यांना छान सोडवता येतात ती आधी सोडवायला घ्या. यामुळे मुलांना एका जागी शांत अभ्यासाला बसण्याची सवय लागेल. आणि मुलांना अभ्यासाला बसवताना ना 20-20 मिनटाचं सेशन करायला हवं असं मला वाटतं. म्हणजे काय की 20 मिनटं सलग मुलांनी अभ्यास केला ना की 5 मिनटाचा ब्रेक द्यायचा आहे. मग त्या ब्रेकमध्ये त्यांना थोडंसं चालून यायला सांगायचं आहे, काहीतरी खेळ खेळायला द्यायचं आहे, किंवा मग मोबाईल TV जे त्यांच्या खूपच आवडीचं आहे, पण फक्त 5 मिनटं. 5 मिनटं झाले की मग पुन्हा 20 मिनटं अभ्यासाला बसवायचं आहे. आणि या 5 मिनटाच्या ब्रेकमुळे ते पुन्हा व्यवस्थित 20 मिनटं अभ्यास करू शकते. आणि अभ्यासाला बसवताना सांगायचं की 20 मिनिट झाले ना की मी तुला 5 मिनटं मोबाईल देणार आहे बरं का, त्यामुळे हे 20 मिनटं तुला छान अभ्यास करायचा आहे. आपण 20 मिनटाचा अलार्म लावूया. अलार्म झाला की तुला 5 मिनटं मोबाईल मिळेल. मग 5 मिनटाचा पुन्हा अलार्म झाला की आपण पुन्हा अभ्यासाला बसूया. यामुळे मुलांना अभ्यासाचा कंटाळा येणार नाही आहे. आणि हे 20 मिनटं झाले की पुन्हा आपल्याला मोबाईल मिळणार आहे या विचारांनी मुलं आधीचे 20 मिनटं छान शांततेत अभ्यास करतील. ठीक आहे. आणि नेक्स्ट पॉईंट सांगायचा म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पोषणाची गरज असते तसंच आपल्या मेंदूलाही पोषणाची गरज असते. त्यामुळे मुलांचा आहारसुद्धा मुलांच्या एकाग्रतेवर खूप सारा परिणाम करत असतो. त्यामुळे मुलांच्या आहारात अक्रोड, पाण्यात भिजवलेले बदाम, काजू, मनुके, शेंगदाणे हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मुलांच्या आहारात ॲड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मुलांची इम्युनिटी कशी वाढवायची याविषयी मी एक व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यात मी मुलांचा आहार कसा असायला हवा हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ज्या पदार्थामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात असे पदार्थ आपल्या मेंदूसाठी खूप गरजेचे असतात. त्यामुळे मुलांच्या पोटात भोपळा, गाजर, बीट, त्यानंतर ब्रोकोली, टरबूज, टोमॅटो असे वेगवेगळे पदार्थ मुलांना नियमितपणे देत जा. हे सगळे पदार्थ मुलांच्या आहारात येतील याची काळजी घ्या. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी खूप सारी मदत होईल. बऱ्याचदा पालकांना ना फक्त मुलांच्या मागे लागायची सवय असते की अभ्यासाला बस असं नाही चालणार. आपण अभ्यासाला बसूया असं म्हणणं गरजेचं आहे. आपण स्वतः मुलांसोबत अभ्यासात इंटरेस्ट दाखवला तर मुलं अभ्यास करणार आहेत. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑलरेडी शाळेत त्यांनी अभ्यासच केलेला असतो. त्यानंतर ट्युशनला ते गेलेले असतात, तिथेही त्यांनी फक्त अभ्यासच केलेला असतो. आणि घरी आल्यानंतर जर परत तुम्ही अभ्यास करून घे, होमवर्क करून घे असं जर झालं तर मग मुलं अभ्यासाचा कंटाळा करणार आहेत. त्यामुळे शक्यतो ना शाळेतून आल्यानंतर मुलांना थोडं फ्रेश होऊ द्या. त्यांना काही खायचं असेल तर खाऊ द्या, थोडीशी झोप काढू द्या, किंवा थोडेसे मैदानी खेळ खेळू द्या. त्यामुळे मुलांचं माइंड फ्रेश होणार आहे. नंतर मग तुम्ही त्याला सोबत घेऊन अभ्यासाला बसा. पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून अभ्यास केला तरच मुलांची एकाग्रता वाढणार आहे आणि तरच मुलं आनंदाने अभ्यास करणार आहेत. त्यांनी दिवसभरातला बराचसा वेळ ऑलरेडी त्यांनी अभ्यास करण्यातच घालवलेला आहे. आणि पुन्हा घरी येऊन जर आई बाबा फक्त म्हणत राहिले की नाही अभ्यास कर तर मुलांना अभ्यास करण्याची इच्छा नाही राहणार. त्यामुळे आपण मुलांसोबत अभ्यास केला ना तर मुलांना काय येतंय, काय येत नाही आहे, त्यांना काय समजलं आहे, किंवा आणखी कुठल्या सोप्या पद्धतीने आपण मुलांना सांगू शकतो हे आपल्या लक्षात येईल. मुलांचा अभ्यास कुठपर्यंत झाला आहे, मुलांची आपल्या प्रगती काय चालली आहे यावर आपलं थोडं लक्ष राहील. आणि त्यासोबतच मुलंही आनंदाने अभ्यास करतील. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला तुमच्या कमेंट वाचायला नक्की आवडतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मुलांची काळजी घेत राहा. धन्यवाद.